श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर हरतालिका कधी आहे? हरतालिका व्रत करताना पहिल्यांदा व्रत करत असाल तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। तर त्याचे नियम काय आहेत? तर अनेक अशा व्रतवैकल्य आहेत जी योग्य जोडीदार मिळावा म्हणून केली जातात। त्यापैकी हा एक व्रत आहे हरतालिकेचा। हरतालिकेचा व्रत हे कुमारिका आणि विवाहित स्त्रिया सुद्धा करू शकतात। हरतालिकेच्या दिवशी निर्जळी उपवास करून भगवान शंकराची आराधना केली जाते। हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी एक कुमारिकांसाठी सांगितलेला एक धार्मिक व्रत आहे। यामागे अशी कथा सांगितली जाते की पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्याला घेऊन गेली, म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात। पार्वती मातेने भगवान शंकर पती व्हायला म्हणून हरतालिकेचं व्रत केलं होतं, त्यामुळे तिला इच्छित वर प्राप्त झाला। तसेच मुलींनाही अपेक्षित आहे असा नवरा मुलगा मिळण्यासाठी हे व्रत कटाक्षाने पाळले जातात। तर कधी आहे हरतालिका? तर हरतालिका आहे व्रत यंदा 6 सप्टेंबर रोजी आहे। गणेश चतुर्थीचा एक दिवस आधी हे व्रत पार पाडले जातात। यंदा 7 सप्टेंबर रोजी गणेश आगमन होणार आहे, त्यामुळे यंदा हरतालिके व्रत हे 6 सप्टेंबर रोजी असणार आहे। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी 5 सप्टेंबर रोजी दुपारी 12:21 सुरू होणार असून ती तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3:01 असेल। तर हरतालिकेचे व्रत करताना कुमारिकेने आणि सुहासिनी महिलांनी काही गोष्टीचं पालन करायचं आहे, ते फार गरजेचं आहे। उपवास करताना लहान मोठे सर्वांचा आदर करा। या दिवशी कोणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्याचे मन दुःख होऊ शकते। असे महिलांनी पतीशी भांडणसुद्धा करू नये, अपशब्द वापरू नये। याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणून बुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका। व्रताच्या दिवशी दुपारच्या वेळी झोपू नये। उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही। तर शास्त्रानुसार जरी कोणीही हरतालिकेचं व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी मध्येच सोडू नये, हे देखील शुभ मानले जात नाही। दरवर्षी तुम्ही हे संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे। शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागांवर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका। तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि शांतच असले पाहिजे। ज्योतिषशास्त्रानुसार सांगतात की हरतालिका व्रतांमध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नका, कारण हे व्रत निर्जल करायचे आहे। तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती नामस्मरण करण्यात वेळ घालायचा आहे। त्या दिवशी हरतालिकेच्या दिवशी व्रताच्या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये। लवकर उठून नित्यकर्म आटपून देवाची पूजा करावी। तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस छिडकारून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या व्रताचे नियम पाळायचे आहे। हरतालिकेचा व्रत आहे हा 6 सप्टेंबरला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।